और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या सन्मानार्थ देशाच्या गौरवाचा झेंडा महाराष्ट्रात उंचावण्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवलीत एका ऐतिहासिक आणि भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आमदार राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। तिरंगा हाती घेऊया, विश्वविक्रम घडवूया अशी साथ घालत आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीतून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला जाणार आहे। यापूर्वीचा तिरंगा रॅलीचा विश्वविक्रम 21,000 चौरस फुटांचा होता, मात्र यंदा कल्याण लोकसभेत तब्बल 35,000 चौरस फुटांचा भव्य तिरंगा फडकवून तो जुना विक्रम मोडीत काढला जाणार आहे। या नव्या भव्य तिरंग्याची विश्वविक्रम म्हणून अधिकृत नोंद होणार असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आलंय। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित ही भव्य आणि विश्वविक्रमी रॅली शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आली आहे। रॅलीचा प्रत्यक्ष प्रारंभ सकाळी 7:30 वाजता डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक, घारडा सर्कल येथील कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक येथून होणार आहे। येथे हजारो नागरिक एकत्र येऊन 35,000 चौरस फुटांचा भव्य तिरंगा हाती घेत अभिमानाने मार्गस्थ होतील। घारडा सर्कल येथून सुरू झालेली ही रॅली पुढे दत्तनगर चौकाकडे प्रस्थान करेल। या भव्य रॅलीचा दिमागदार समारोप दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर वीर सावरकर उद्यान परिसरातील 150 फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ होणार आहे। यंदाचा स्वातंत्र्य दिन अविस्मरणीय बनवण्यासाठी आणि देशाभिमानाचा एक नवा उच्चांक गाठण्यासाठी आयोजित केलेल्या या रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचा एक अनोखा संदेश संपूर्ण जगाला दिला जाणार आहे। हातात 35,000 चौरस फुटांचा तिरंगा घेऊन चालणाऱ्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा नवा विश्वविक्रम रचला जाईल। त्यामुळे डोंबिवली आणि कल्याण लोकसभा परिसरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि देशप्रेमी बांधवांनी या जागतिक विक्रमाचा अभिमानास्पद भाग होण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी सकाळी घारडा सर्कल येथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं जाहीर आवाहन डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलंय। लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा या अनुषंगाने श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आणि डोंबिवलीमधील तमाम सामाजिक संस्था असतील, सामाजिक क्षेत्रातील सर्व नागरिक असतील, मंडळ असतील यांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणात या डोंबिवली क्षेत्रातले शाळा असतील, कॉलेज असतील, इथल्याही विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, त्यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे। कारण आपला हा देशाचा मान, स्वाभिमान, अभिमान आपला देशाचा आहे, आपला तिरंगा झेंडा आहे आणि तो मोठ्या प्रमाणात आपण साजरा चांगल्या प्रकारे केला पाहिजे। आणि डोंबिवलीकरांची ख्याती तुम्हाला माहिती आहे की आपण हा विश्वविक्रम करतोय। आपल्या या सर्व शाळेतील विद्यार्थी असेल, कॉलेजचे विद्यार्थी असेल, 15,000च्या आसपास आणि नागरिक 10 ते 15,000च्या आसपास असा मोठा जनसमुदाय आपल्याला या तिरंगा रॅलीमध्ये समाविष्ट होणार आहेत। राष्ट्रप्रेम आपला तिथे दाखवणार आहेत, कारण आपला तिरंग्याची शान आहे आणि या अनुषंगाने आपल्याला डोंबिवलीमध्ये विश्वविक्रम असं कुठेही तिरंगा रॅली झाली नाही अशा प्रकारे आपला विश्वविक्रम करायचा आहे। 2100 मीटर लांबीचा आणि 5 फूट रुंद असा तिरंगा झेंडा आणि 34,000च्या स्क्वेअर फुटाच्या वरती असलेला आपण झेंडा सर्व नागरिक आणि कॉलेजचे विद्यार्थी असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, हे खांद्यावर घेऊन आपण सर्वजण रॅलीमध्ये समाविष्ट होणार आहेत आणि न भूतो न भविष्य असा कार्यक्रम होणार आहे। मोठ्या प्रमाणात याच्यात सर्व पक्षीय नेते, तुमचे मान्यवर, काही कलाकार असतील, मंत्री महोदय असतील आणि मान्यवर असतील, याच्या मोठ्या प्रमाणात ते कार्यक्रमाला येणार। त्यांच्या संपूर्ण माहिती आम्हाला आज येणार। जे जसे कोण येणार त्याची माहिती तुम्हाला आम्ही नक्कीच देऊ, पण मोठ्या प्रमाणात याच्यात सर्वजण सहभागी होणार आहेत।
नियोजन कशा पद्धतीने होणार आहे? तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे गरडा सायकल इथून सकाळी 7:30 वाजता चालू होणार आहे. गरडा सायकलवरून तिथनं मग आपण येणार टिळक लोकमान्य टिळकांचे पुतळ्याचे येतो. तिथून आपण 4 रस्त्यावरून आपण एक टंडन रोडला टिपटॉप दुकान आहे तिथं लेफ्ट टर्न मारून टंडन मार्गे आपण दत्तनगर चौकामध्ये जाणार आहोत. आणि मोठ्या प्रमाणात याच्यात सर्व डोंबिवलीकर सहभागी होणार आहेत. कारण तुम्ही बघितलं असेल 135 ते 40च्या आसपास डोंबिवलीतल्या संस्थेने भाग घेतलेले आहेत. त्याचबरोबर मंडळांनी भाग घेतले आहेत. त्याच्यात राखीव दल असेल, पोलीस असतील, या सर्व मान्यवरांनी याच्यात भाग घेणार आहेत. कारण सर्वांचे आम्हाला पत्र आलेले आहेत, कोणी फोनवर आम्हाला माहिती दिलेली आहे. आणि अशा प्रकारे हा तिरंगा लहरीचा मोठ्या प्रमाणात जयघोष होणार आहे आणि राष्ट्रप्रेम होणार आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.